आजची रेसिपी आहे जळगाव स्पेशल डाळ बाटी। हे बघा, आता त्यासाठी मी ही वाटी ना एवढी भरून 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि हीच पाव वाटी रवा घेतला। तुम्ही जाड बारीक कोणता पण घेऊ शकता। हे बघा, माझ्याकडे जाडच होता। आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये आता जिरे टाकून घेऊ आपण। 1 चमचा जिरे टाकायचे आणि 1 चमचा ओवा पण टाकून घ्यायचा आपल्याला। ओव्यानं खूप छान टेस्ट लागते त्याची। त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची। हळद टाकायची तर टाक शकता, नाही टाकली तरी चालेल। आणि मीठ टाकायचं। हे बघा, आता मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि किंचित सोडा टाकते मी त्याच्यामध्ये। 1-2 पिंच सोडा टाकून घेतला। आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया आपण। आणि आपल्याला घट्ट मळायचं आहे। आपण पुऱ्यांना कसं मळतो तसं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आता। हे बघा, आपण असं घट्ट मळून घेतलं आहे। आता हे घट्ट मळून घेतलं ना, आता याचं आपल्याला आपल्या चाळणीत मावतील तेवढे गोळे करून घ्यायचे आपण। आता माझ्या याच्या जवळजवळ 6 ते 7 गोळे मावतात। हे बघा, असे उडाले गोळे करून घ्यायचे। असा गोळा करायचा एक आता राऊंड गोल गोल पोळीला आपण कसं उंडा करतो तसं करून घ्यायचा। असं थोडंसं हे काढून घ्यायचं याचं पीठ। नंतर हे असं हाताला तेल लावून घ्यायचं। असं करायचं आणि हे ना ह्याच्यात ठेवायचं आणि असं हे बंद करून घ्यायचं। असे गोळे करून घ्यायचे। हे तोंड बंद करायचं। आता मी चाळणीला आहे बघा, तेल लावून घेतले चाळणीला। असे एक करून असे चाळणीमध्ये आता ठेवून घ्यायचे आपण। हे बघा, आता आपण हे असे सगळे गोळे करून घेतलेत आणि आता हे कुकरमध्ये पाणी पण उकळलं आहे। लिंब टाकलं आहे कुकर काळा होणे म्हणून। आणि हे त्याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं आणि 15 मिनिटांनी परत एकदा उलटवून परत एकदा ते वाफवून घ्यायचे। आता आपण वाफवून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेते मी। त्याची रिंग आणि शिटी काढून घ्यायची। फक्त 15 मिनटं वाफवायचे, उलटं करून 5 मिनटं वाफवायचे। चला, आता आपली बाटी शिजते तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। तर मी त्याच्यात तेल टाकलं आहे, थोडंसं तूप पण टाकून घेते। टाकले आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ। मोहरी, जिरे, लसूण आणि कढीपत्ता टाकून घेते आणि 1 हिरवी मिरची टाकणार आहे। फोडणीला आपण थोडा हिंग टाकून घेऊ। तुरीचं वरण नाही तर मग बाततं ना, ॲसिडिटी होते। मग त्याला हिंग असलं का बरं असतं। हिंग आणि थोडा टोमॅटो, कारण हे वरण ना बाटीबरोबर ना असं मस्त चुरून ताटामध्ये बाटी चुरायची, त्याच्यामध्ये मस्त वरण टाकायचं, तूप टाकायचं आणि गूळ टाकून मस्त चुरून खायचं। खूप टेस्टी लागते। तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने करून बघा। आता लसूण पण झाला आहे, थोडा टोमॅटो टाकतो। तुम्हाला पाहिजे तर साधं वरण पण करू शकता। ते साधं वरण नाही ना, ते बाटतं ना, मग ॲसिडिटी होते म्हणून नाही, तसं नाही करा ना। मला 1 मिरची टाकली फक्त मी। आता याच्यात आपण आता हळद टाकून घेऊया। हळद थोडी कोथिंबीर। आता आपण शिजलेली आपली डाळ आहे ना ती टाकून घेऊ। हे बघा, आता थोडी डाळ टाकून घेऊ त्यामध्ये।
सगळी डाळ टाकून घेऊ. मला जसं पाहिजे तसं तितपत पातळ पाहिजे तितपत करायचं वरण. मग नाही बघा अजून थोडंसं पातळ करणार आहे, कारण मी चुरून खायला पातळ चांगलं वाटतं मग ते वरण. आता याच्यात मीठ टाकून घेते. दोन उकळी आली का झालं आपलं वरण तयार. मग त्याला आपण उकळून घेऊया. हे बघा आपली बाटी किती छान शिजली बघा. आता हे आपण उलटं करून घेऊया. एकदा उलटं करू, सगळं असं उलटं करायचे आणि परत एकदा वाफवून घेऊया असं करून. सगळं आता असे मी उलटे करून वाफवून घेते ते परत एकदा. हां हे बघा आता असे असे तुपामध्ये खरपूस तळून घ्यायचे. हे चहाबरोबर पण छान लागतात अगदी. लहान मुलांना असं बाहेरचं देण्यापेक्षा असं द्यायचं खायला. ते काढून घेऊ आपण. तर दुसरे टाकून घेते मी. आपल्या बाटी पण तयार आहे. हे बघा अशी एक एक असते ना, असे मध्ये कापून घ्यायचे. 4-4 फोडी करून घ्यायच्या अशा. तर मोठ्या असल्या तर तुम्ही कमी करा. आता मी कमी करते जरा, खायला पण सोपं पडतं मग. आणि हे तुपामध्येच तळायचं. तुपात तळून छान लागतात, टेस्टी लागतात. तर मी हे तळून घेते. हे बघा आपली डाळ बाटी तयार. डाळ बाटी मस्त चुरवून घ्यायची, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, तूप टाकायचं आणि खायचं. खूप छान लागतं.